छिलका कुटता कोलू ओढता शब्द जिथे नमले. छिलका कुटता कोलू ओढता शब्द जिथे नमले. त्रिवार मुजरा हे कविवर्या स्वर्गधरे मिळले, स्वर्गधरे मिळले. अत्यंत कठीण परिस्थितीतसुद्धा ज्यांनी आपल्या लेखणीतून स्वर्गधरेवर आणला अशा या महाकवी सावरकरांना त्रिवार मुजरा. नमस्कार. 26 फेब्रुवारी हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही पुण्यतिथी आणि 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. ज्यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला राजपदावर बसवले आणि खऱ्या अर्थाने दीन होण्यापासून वाचवले अशा वंदनीय, आदरणीय, अनुकरणीय सावरकरांविषयी आपण गेला आठवडाभर ऐकतो आहोत, वाचतो आहोत, बघतो आहोत. त्यांच्यासाठी सुरू केलेल्या व्याख्यानमालेतील आज द्वितीय पुष्प. आपल्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सावरकरांनी आपल्या लेखणीचा वापर केला. आपल्या लेखनातून मातृभूमीची केलेली सेवा म्हणजेच सावरकरांचे साहित्य. सावरकर हे लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व व काव्यरचना यावर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. वाणी आणि लेखनी ते सारख्याच ताकदीने चालवत. वयाच्या 11व्या वर्षी सावरकरांनी पहिले काव्य रचले ते म्हणजे स्वदेशीचा फटका. सावरकरांनी त्यांच्या या सर्व कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तवात आणि अंदमानाच्या काळ्या कोठडीत आणि रत्नागिरीतसुद्धा लिहिल्या. कोठडीच्या भिंतीवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. अशा या महाकवीच्या प्रतिभेविषयी, त्यांच्या काव्याविषयी आपण आज अधिक जाणून घेणार आहोत. या विषयावर आपल्याशी संवाद साधायला कोणाला बोलवूयात असा जेव्हा आमची चर्चा सुरू होती तेव्हा पहिलं नाव आलं श्री नागेश जोशी सर. तुम्हा मला या सरांचा परिचय नक्कीच आहे. आपल्या विद्यालयात म्हणायला गेलं तर क्रीडाकुलात, परंतु संपूर्ण 5वी ते 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं अतिशय उत्तम अध्यापन करणारे नागेश जोशी सर. सरांचं औपचारिक शिक्षण MA BEd मराठी विषयातून झालेलं आहे. सर उत्तम अध्यापक तर आहेच आहेत, परंतु उत्तम वक्ते, उत्तम सूत्रसंचालकसुद्धा आहेत. सरांचे वाचनसुद्धा भरपूर आहे. ते स्वतः केलेल्या वाचनाचे अतिशय छान समीक्षण करतात. विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचं गोष्ट असते ती म्हणजे आपण वाचन सर्वच जण करतो, परंतु त्यावर त्यानंतर विचार करतो का? तर हा सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे ते सर सहज सोडवतात. त्यांनी जे काही वाचन केलेलं असतं त्याच्यावर छान लेख लिहितात आणि असे बरेच लेख कवितांवरचे असतील, कादंबऱ्यांवरचे असतील, मी सरांचे वाचलेले आहेत. सर आमचे उत्तम वाचक मित्र आहेत असं म्हणायला काही हरकत नाही आहे. म्हणजे जेव्हा काही सर वाचन करतात, मी काही वाचन करते, तेव्हा आमचं माझं आणि सरांचं शेअरिंग चालू असतं आणि अजून काय वाचायचं, काय वाचता येईल असं सर सहज जाता जाता सांगतात आणि सरांकडनं हवी तेवढी पुस्तकांची नावं घेऊन वाचायलासुद्धा खूप मजा येते. असं हे अभ्यासू व्यक्तिमत्व आज आपल्यात आलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला महाकवी सावरकरांविषयी आपले मत किंवा विचार मला आपल्याला सांगावेत असं मी त्यांना विनंती करते. नागेश जोशी सर. उपस्थित सर्व मान्यवर, उपप्राचार्य, अध्यापक वृंद आणि गेल्या आठवड्याभरापासनं सावरकरमय झालेले आणि पुढे 26 तारीख 27 तारखेपर्यंत ते सगळंच असलेलं व्यक्तिमत्व अंगामध्ये भिनवेपर्यंतचे इथं बसलेले आमचे छोटे छोटे असलेले विद्यार्थी. आज मी महाकवी सावरकर या विषयावरती बोलणार आहे. विषयाला सुरुवात करण्याच्या आधी मी एक गोष्ट तुम्हाला अशी सांगतो की मी सावरकरांच्या कवितांमधलं असलेलं व्याकरण, वृत्त, अलंकार, छंद याबद्दल नाही बोलणार, कारण की ते फार बोर असं सगळं होईल. तर सावरकरांनी ज्या काही कविता रचल्या, ज्या काही कविता लिहिल्या, त्या कवितांच्या पाठीमागची असलेली पार्श्वभूमी काय होती आणि कोणत्या असलेल्या परिस्थितीमध्ये सावरकरांनी कविता लिहिल्या, कोणती परिस्थिती सावरकरांना कविता लिहिण्यास भाग पाडली गेली, अशा असलेल्या काही प्रसंगांवरती मी बोलत त्या असलेल्या कवितांमधली काही कडवी घेत तुम्हाला ती समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे मला माहीत नाहीत की तुम्हाला निबंधाला विषय कोणते दिलेले आहेत,
पण माझं व्याख्यान इथं कवीच्या संदर्भातलं ठेवलेलं आहे असं म्हटल्यानंतर कवीच्या संदर्भातले सावरकर किंवा कवी सावरकर म्हणून असं एखादा विषय तुम्हाला असेल. जेव्हा एखाद्या कवितेचं परीक्षण आपल्याला करायचं असतं किंवा कवितेचं रसग्रहण आपल्याला करायचं असतं तेव्हा ते वेगळं असतं, कारण की ती एकच कविता असते. पण मला एका असलेल्या कवीच्या कवितांचं जेव्हा परीक्षण करायचं असतं तेव्हा त्या कवितांमधनं दिसून येणारा कवी आणि त्या कवीची असलेली गुणवैशिष्ट्य हे आम्हाला आमच्या असलेल्या लेखनामध्ये नोंदवावी लागतात. तसा काहीसा प्रयत्न पुढच्या असलेल्या 25-30 मिनिटांमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर सावरकर हे एक मोठं असलेलं हिमनग आहे त्या क्षेत्रांमधलं. मग ते राजकीय क्षेत्र असेल, ते सामाजिक क्षेत्र असेल, ते साहित्यिक क्षेत्र असेल, ते नाट्य क्षेत्र असेल, ते आणखीन कुठलं क्षेत्र असेल. पण आपण असं म्हणू की त्या क्षेत्रातले लिजंड, त्या क्षेत्रातले असलेले हिमनग म्हणजे सावरकर. आणि अशा सावरकरांसारखं असलेलं एक व्यक्तिमत्व की जे कवी प्रवृत्तीने बहरलेलं आहे त्यातलं काहीसं मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. सावरकर त्यांच्याच एका असलेल्या पुस्तकामध्ये असं म्हणालेले होते की मला राजकारणात यायचंच नव्हतं, मला राजकारणी व्हायचं नव्हतं. मी कवी होतो, मी साहित्यिक होतो आणि साहित्यामध्ये आणि कवितेमध्ये मला रममाण व्हायचं होतं. पण अनवधनानं मी राजकारणामध्ये आलो. हे सावरकरांचं असलेलं मत. आणि सावरकरांनी या ठिकाणी जे काही कवित्वाचा स्वतःचा म्हणून उल्लेख केलेला आहे ती कविदृष्टी, ते कविमन जे सावरकरांचं फुललं. जसं मगाशी ताईंनी प्रस्तावनेमध्ये सांगितलं की वयाच्या 11व्या-12व्या वर्षी त्यांनी एक फटका लिहिला आणि त्या फटक्यापासून सुरुवात झाली असं नाही आहे. म्हणजे फटका हा त्याच्या सुरुवातीच्या कालखंडातला एक भाग होता. सावरकरांचं असलेलं मुंज ही 8-9 वर्षांच्या सुमारास झाली आणि त्यांना लहानपणी सगळेच जण विनायक असं म्हणायचे. त्यामुळे त्यांचं लहानपण मी सांगत असताना विनायक हा असलेला शब्द मी त्या ठिकाणी वापरतो. 8-9 वर्षांचे जेव्हा विनायक होता तेव्हा त्याची मुंज झाली, त्याला संथा देण्यात आली आणि दररोज त्याच्याकडनं नाशिकामधलं असलेले एक जे वयोवृद्ध असलेले गृहस्थ होते, ब्राह्मण गृहस्थ, ते दररोज सकाळ आणि संध्याकाळ त्याला संध्या शिकवायला येत असत. आता सकाळ संध्याकाळ त्याच्याकडनं संध्यासुद्धा करवून घेत असत. पण या असलेल्या छोट्याशा विनायकाने सकाळ संध्याकाळ त्यांच्याबरोबर तर संध्या केलीच, पण 6-7 दिवसांनी त्यांना एक आश्चर्याचा मोठा धक्का दिला. ती संध्येची असलेली पोथी बाजूला ठेवली आणि संध्येतले असलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक आहेत ते श्लोक आचमन करता करता तो म्हणायला लागला. वय होतं 8 ते 9 वर्षांचं. 6 ते 7 दिवसांमध्ये या असलेल्या छोट्याशा मुलाने ती संपूर्णच्या संपूर्ण असलेली जी पोथी होती ती पोथी मुखोद्गत केलेली होती. त्याला कारणही तसं होतं, कारण की संध्येतले असलेले जे श्लोक होते त्या श्लोकांना एक विशिष्ट पद्धतीची असलेली गेयता आहे. संस्कृत जरी आपल्याला कळलं नाही तरी त्या संस्कृताला दिलेल्या ज्या चाली असतात त्या चाली इतक्या रमणीय असतात, इतक्या सुंदर असतात की त्याच्या पाठीमागचा अर्थ कळला नाही तरी त्या आपल्याला गुणगुणाव्याशा वाटतात. बघा ना, जय स्तुते श्री महान मंगले शिवास्मते शुभदे स्वतंत्रते भगवती योगीजन, ही कविता. याच्यातले असलेल्या पहिल्या कडवी ज्या आहेत, पहिलं ध्रुवपद जे आहे ते कुठलं आहे? संस्कृतातलं आहे. माहीत नाही त्याचा अर्थ काय, पण ते गाणं म्हणायला सुरुवात केली, ते ध्रुवपद म्हणायला सुरुवात केली की एक प्रकारचा जोश हा आपल्या अंगामध्ये संचारतो. तसंच यांचं काहीसं झालं. म्हणजे कवी प्रवृत्तीला जी काही खतपाणी मिळायचं होतं ते खतपाणी सावरकरांना त्यांच्या असलेल्या घरी मिळालं. घरातले असलेले जे लोक होते ती वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक म्हणत असत देवापुढे आणि त्या श्लोकांचं पठण होत असताना त्या श्लोकांना ज्या विशिष्ट प्रकारच्या असलेल्या चाली दिल्या जात असत त्या असलेल्या चाली सातत्याने विनायकाच्या असलेल्या कानावरती पडायच्या आणि अगदी अत्यंत भक्तिभावाने तो त्या असलेल्या चाली खूप छान पद्धतीने ऐकायचा. देवीचं स्तवन हे सावरकरांच्या असलेल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती होत असे.
आणि त्यातसुद्धा नवरात्रीचा असलेला जो उत्सव आहे तो तर एकदम का आपण म्हणू की आनंद सोहळाच असे त्यांच्या असलेल्या घरातला. सगळे असलेले सावरकर मंडळी एकत्र यायची, बसायची. त्यांचं जे घर असायचं त्या घराच्या समोरच देवीचं असलेलं छोटंसं मंदिर त्यांनी केलेलं होतं आणि त्या असलेल्या मंदिराच्या समोर, त्या असलेल्या देवघराच्या समोर सगळी असलेली मंडळी बसायची आणि देवीचं स्तवन करणारे काही श्लोक म्हणायचे. आणि त्यातला एक श्लोक तर आपल्याला माहितीच आहे की या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थितः नमस्तस्मै 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 नमो नमः. यो मा जयति संग्रामे यो मे दर्प व्यपोहती यो मे प्रतिबलो लोके समे भरता भविष्यते. अशा प्रकारचे देवीचे स्तवन करणारे वेगवेगळ्या प्रकारचे श्लोक हे लहानग्या असलेल्या विनायकाच्या असलेल्या कानांवरती पडायचे. आणि या असलेल्या श्लोकांना जे काही संगीत दिलं जायचं त्या संगीताने विनायकाच्या ठिकाणचा असलेला कवी प्रवृत्तीचा पिंड पोषला गेला. श्लोकातून व्यक्त होणारा जो काही स्वाभिमान आहे तो स्वाभिमान या असलेल्या छोट्याशा मुलाचा पोसला गेला. ते प्रतिबिंब पडलं आणि मग ते प्रतिबिंब आपल्याला मोठेपणी जेव्हा सावरकरांनी वेगवेगळ्या प्रकारची कवनं लिहिली त्या कवनातनं ही देशभक्ती, ती राष्ट्रनिष्ठा, ती समाजनिष्ठा आपल्याला त्या ठिकाणी जाणवून येते. एवढंच नाही तर आपण कविता जर सावरकरांच्या वाचल्या तर आपल्याला असं कळतं की कित्येक कवितांचे असलेले जे ध्रुवपदं आहेत ही ध्रुवपदं त्यांनी संस्कृतामधनं लिहिलेली आहेत. त्यांची असलेली रचना ही संस्कृतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. लहानपणी आपण असं म्हणू की दुर्गा मातेचं त्यांच्या ठिकाणचं असलेलं वर्चस्व म्हणा किंवा त्यांच्या ठिकाणची असलेली भक्ती ही मोठ्या प्रमाणावरती एकीकडे वाढत होती. त्यामुळे दुर्गा सप्तशती नावाचा जो काही ग्रंथ आहे तो तुमच्यापेक्षा लहान वयामध्येच त्या मुलांनी वाचलेला होता. आणि मग हे जे काय दुर्गा शक्ती आपण म्हणू की दुर्गा सप्तशती हा जो काही ग्रंथ वाचलेला आहे त्यातले काही ओव्या त्याला कळल्या नाहीत म्हणून त्याने मराठीतला असलेला एक ग्रंथ मागवून घेतला, एक पोथी मागवून घेतली. त्या पोथीचं नाव होतं देवी भागवताची पोथी. आणि ती संपूर्ण असलेली पोथी वाचून झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे आपण या पोथीवरती लिहिलं पाहिजे. आणि 10व्या-11व्या वर्षी त्यांनी दुर्गादास विजय म्हणजे मी दुर्गेचा दास आहे असं म्हणून त्यांनी त्याच असलेल्या पोथीचं समश्लोकीकरण केलं आणि त्याला नाव दिलं दुर्गादास विजय. आणि असा स्वतंत्र ओविरूप ग्रंथ हा त्यांनी 9व्या-10व्या वर्षीच रचलेला होता. एकीकडे देवीवरची काव्यरचना सुरू होती तर दुसरीकडे त्यांच्या मनामध्ये एक विचारसुद्धा रुंजी घालत होता की अरे देवीची भक्ती करणारे जे भक्त हे पुराण काळामध्ये आपल्याला दिसतात पण आधुनिक काळातले किंवा 200-250 वर्ष मागे जर गेलो तर आपल्याला असं दिसतं की अरे महाराणा प्रताप हे सुद्धा देवीचे भक्त होते, छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा देवीचे भक्त होते. आणि या असलेल्या देवी भक्तांची चरित्रसुद्धा आपल्याला या असलेल्या चरित्रामध्ये जर आपण आणली, या चरित्रामध्ये जर आपण ती घेतली तर खऱ्या अर्थानं आपला असलेला हा ग्रंथ अधिक चांगला आणि सकस असा होईल. आणि पुढं शिवाजी महाराजांवरती त्यांनी कवनं केलेली आहेच आहेत, मी त्या असलेल्या भागाकडे येईनच. अशी असलेली एकीकडे देवी भक्तीची वाढ आणि दुसरीकडे ज्ञानाची वाढ वयाबरोबर होत चाललेली होती. चांगलं वाचन जेव्हा त्यांना करता यायला लागलं तेव्हा विनायकाने त्यांच्या माडीवर असलेली जी काही ग्रंथसंपदा होती ती संपूर्णच्या संपूर्ण वाचून काढली. जे हाताला येईल ते असलेलं पुस्तक तो घ्यायचा आणि माडीवरती कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये जाऊन त्या पुस्तकाचा तो फडशा पाडायचा. अनेक पुस्तकं होती, संस्कृतामधली पुस्तकं होती, मराठीमधली असलेली पुस्तकं होती, आपण म्हणू की वेद वाङ्मय होतं, आरण्यके होती, ब्राह्मणके होती, अशी अनेक पुस्तकं त्याच्या वडिलांनी वरती माळ्यावरती ठेवलेली होती. आणि असं एके दिवशी ती पुस्तकं चालता चालता विनायकाच्या हाती एक बखर लागली. त्या बखरीचंच नाव होतं पेशव्यांची बखर. आणि ती पेशव्यांची बखर हे पुस्तक त्यांनी घेतलं, त्यांनी ते वाचायला काढलं आणि अगदी तो इतका रमून गेला त्या बखरीमध्ये की ते एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, अगदी 10-10, 15-15 वेळा त्याने ती पेशव्यांची असलेली बखर वाचली. आणि ती वाचल्यानंतर
त्या बखरीतले जे काही विविध प्रकारचे प्रसंग आहेत त्या प्रसंगांपैकी एक प्रसंग त्याच्या असलेल्या मनावरती ठसला. बघा, त्याचं वय त्यावेळेस 12 ते 13 वर्षांचं होतं जेव्हा त्यांनी पेशव्यांची बखर वाचली तेव्हा. आणि एक विशिष्ट प्रसंग त्याच्या असलेल्या मनावरती ठसला. आणि तो प्रसंग कुठला होता तर पेशवे त्या कालखंडामध्ये रंगपंचमी खेळायचे. आणि त्या रंगपंचमीचा अत्यंत सुंदर असं असलेलं वर्णन त्या बखरीमध्ये या विनायकाला त्या ठिकाणी सापडलं. आणि ते सगळं असलेलं वर्णन वाचून झाल्यानंतर त्याच्यामधला असलेला जो कवी आहे की जो संस्कृत श्लोकांच्या संगीताने पोषित झालेला होता, असा असलेला कवी जागा झाला आणि त्याने 12व्या-13व्या वर्षी त्या पेशव्यांच्या बखरीतल्या त्या प्रसंगावरती रंगपंचमीच्या प्रसंगावरती रंगपंचमीचा सोहळा नावाचं एक काव्य लिहिलं. काय होतं ते काव्य तर किती सुंदर वर्णन केलं आहे बघा या छोट्याशा मुलाने. तो म्हणतो, सरकारांनी सरदारांनी सर्व जनांनी दुरस्ती रंग करुनिया ठिकठिकाणी केली सुशोभित वसती. पागे पथके मान करी अन कारभारी हो सरदार. श्रीमंत प्रभू माधवराया सहित आले सर्व दरबार. ज्यांची रोवून महाप्रतापे जरी पटक्याशी अटकेला. अटक हे एक स्थान आहे आणि पानिपतचा इतिहास वाचला असेल तर तुम्हाला कळेल की ज्यांनी पानिपताच्या असलेल्या रणसंग्रामामध्ये मोठा असलेला पराक्रम केलेला होता, अशी असलेले पराक्रमी सरदार. बघा, ज्यांनी रोवून महाप्रतापे जरी पटक्याची अटकेला. त्यांची स्वारी तेथे आली श्रीमंतांना न्यायला. उडू लागले गुलाल पल्ले हौद खपविले फौजेने. रंगाची अशी खेळून स्वारी वाड्यामध्ये मौजेने. अशी असलेली एक सुंदर कविता की जी 10-12 कडव्यांची आहे. आणि अशी असलेली एक सुंदरशी कविता त्यांनी रंगपंचमी या असलेल्या कवनामध्ये केलेली आपल्याला आढळते. एकीकडे पौराणिक कथांचं असलेलं श्रवण असेल, स्वप्रयत्नांनं चाललेलं स्वतःचं असलेलं वाचन असेल आणि विचारशील मनाबरोबर त्यांनी आपल्या ठिकाणी एक विशिष्ट पद्धतीचं कल्पनेचं जगसुद्धा निर्माण केलेलं होतं. आणि त्या असलेल्या कल्पनेच्या जगात ते नुसते रममाण व्हायचे नाही, तर त्या कल्पना आपल्या असलेल्या कवितेमध्ये सत्यामध्ये कसे उतरतील याचाही असलेला प्रयत्न ते सातत्याने करत असत. खरं पाहता विनायकाला त्याच्या असलेल्या आईचा सहवास जास्त काळ लाभला नाही. जेव्हा विनायक 9-10 वर्षांचा होता तेव्हा त्याची आई देवाघरी गेली. त्यामुळे त्याच्या असलेल्या मनपटलावरती आईच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी अत्यंत धूसर आणि अत्यंत पुसट होत्या. माझी जन्मठेप या असलेल्या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये एके ठिकाणी आपल्या आईबद्दल लिहिताना ते असं म्हणतात की आज माझी आई माझ्यासमोर मूर्तिमंत जरी उभी येऊन ठाकली तरी मी कदाचित तिला ओळखू शकणार नाही. एवढ्या अस्पष्ट अंधूक पुसटशा आठवणी सावरकरांच्या अगदी लहानपणी आपल्या आईबद्दलच्या होत्या. पुढं जेव्हा त्यांनी गोमांतक नावाचं एक दीर्घ काव्य लिहिलं, त्या दीर्घ काव्यामध्ये पूर्वार्धामध्ये काही श्लोक त्यांनी आपल्या असलेल्या आईला समर्पित केले. आणि आईचं असलेलं चालणं, आईचं असलेलं बोलणं किंवा आपण असं म्हणू की आईची असलेली समाजशील वृत्ती, अशा काही गोष्टी घेऊन त्यांनी कल्पनेनेच आपल्या असलेल्या आईचं असलेलं चित्रण त्या ठिकाणी रंगवलं. आईची समाजशील वृत्ती कशी होती हे सांगताना गोमांतकामध्ये पूर्वार्धामध्ये ते असं म्हणतात, आपल्या अंबराईच्या आंब्याही जर ते भरे. आपल्या अंबराईच्या आंब्याही घर ते भरे. सुरंग सुरस स्वादू ते वेचुनी ती करे. सुवासिनींचं जातींच्या सर्व बोलावून घरी. अंगणी आम्रराशी ते तयांच्या लुटवी करी. म्हणजे मोठं असलेलं काय आहे, आंब्याचं असलेलं राई आहे आणि त्याला छानपैकी पाडाचे आंबे लागलेले आहेत. ते आंबे सगळे तोडून आणल्यानंतर टोपलीमध्ये ठेवल्यानंतर ही आई आजूबाजूच्या सगळ्या असलेल्या सुवासिनींना बोलवते. मग त्या कुठल्या जातीच्या, धर्माच्या, पातीच्या याच्याशी काही घेणं देणं नाही. सगळेजण येतात तिथे आणि आई प्रत्येकाला भरभरून तिच्या असलेल्या उंजळीमध्ये आंबे टाकते.
या ठिकाणी समाजशील वृत्ती कशी दिसून येते माझ्या आईची, आणि तेच असलेले संस्कार पुढं या असलेल्या विनायकावर सुद्धा कसे संस्कारित झालेले आहे हे गोमांतकमध्ये आपल्याला छान पद्धतीने वाचायला मिळतात. असाच असलेला विनायक एके दिवशी एका रानामध्ये फिरायला गेलेला असतो आणि त्याच असलेल्या रानामध्ये एक छोटंसं असलेलं वेडकोकरू चुकलेलं असतं आणि ते आपल्या असलेल्या आईला हाक मारत असतं. संध्याकाळची वेळ असते, ऊन निजायला लागलेली असतात, थोड्या वेळाने काळोख पडणार असतो आणि मग अशा वेळेस त्या वासराला आपल्या आईची प्रचंड प्रचंड आठवण होते आणि ते कोकरू ओरडायला लागतं आणि त्या असलेल्या कोकराचं ओरडणं हा छोटासा असलेला विनायक पाहत असतो. तो विनायक अस्वस्थ होतो. तो त्या असलेल्या कोकराच्या जवळ जातो, प्रेमभरानं त्याला जवळ घेतो आणि काय म्हणतो बघा, तिथंच त्याला काव्य झालं आहे त्या असलेल्या कोकराची ती अवस्था बघून. आणि त्या प्रेमभरानं कोकराला जवळ घेतल्यानंतर तो असं म्हणतो, तव माता क्षणभर चुकली. तुझी असलेली आई क्षणासाठीच तुझ्या आणि तिची ताटातूट होणार आहे रे. तव माता क्षणभर चुकली, म्हणून का तनू तुझी सुकली. माझी माता नेली यम करे. माझी तर आई निघूनच गेली आहे आणि ती यमाने घेऊन गेला आहे. तो यम काय मला माझ्या आईला परत आणून देणार नाही आहे. मग पुढं कवी असं म्हणतो, भेटेल उद्या तव तुझला, मिळणार न परी मजला, कल्पांत काळ जरी आला, हाय रे हे देवा. म्हणजे कोकरा, तुझी आई तुला कधीतरी भेटेल, आज भेटेल, उद्या भेटेल, पण माझी आई, कल्पांताचा काळ गेला तरी माझी आई काही फिरून पुन्हा येणार नाही आहे आणि ती मला पुन्हा भेटणार नाही आहे. अशा आईबद्दलच्या अनेक कविता, अशा आईबद्दलचे अनेक सर्ग आपल्याला त्या गोमांतक या त्यांच्या दीर्घ काव्यामध्ये वाचायला मिळतात. नाशिकला तात्यांचं असलेलं इंग्रजी 5वीपासूनचं शिक्षण सुरू झालं. विनायकाला मी थांबवतो, तात्यांना सुरुवात करतो. तात्या विनायक दामोदर सावरकर. तात्यांचं 5वीचं असलेलं शिक्षण सुरू झालं. तो सगळा असलेला काळ जो होता तो प्रचंड महाराष्ट्रामध्ये दुष्काळग्रस्त असा असलेला काळ होता. 1897चा मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रभर पसरलेला दुष्काळ, इंग्रजांनी मांडलेला हैदोस आणि गरीब जनतेचा सर्वत्र पसरलेला आकांत. त्याच काळामध्ये पुण्यात एक अधिकारी होता, त्याचं नाव होतं रँड. आणि हा जो रँड होता तो तर नराधमच होता. आणि या असलेल्या 1897च्या काळामध्ये जसा दुष्काळ पसरलेला होता तशी प्लेगची असलेली साथ ही पुण्यात भरपूर पसरलेली होती. आणि या असलेल्या रँडने त्या असलेल्या पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अत्याचार, अन्याय करायला सुरुवात केलेली होती. घरोघरी जायचा, झडत्या घ्यायचा, घरातले असलेले सामान सगळं बाहेर फेकायचा, बूट घालूनच स्वयंपाकघरामध्ये जायचा की ज्या ठिकाणी आपल्या पवित्र देवदेवता असतात. देवतांचे असलेले देव्हारेसुद्धा त्या रँडनी रस्त्यावरती फेकून दिलेले होते. मोठ्या प्रमाणावरचा जाच आणि मोठ्या प्रमाणावरचा अत्याचार हा रँड त्या असलेल्या पुण्यामध्ये करत होता. आणि त्याचं पर्यवसन काय झालं तुम्हाला माहितीच आहे. गणेश खिंडीमध्ये गाठून चाफेकर बंधूंनी त्या रँडचा वध केला, बरोबर आहे. आणि मग त्या रँडच्या वधाच्या निमित्तानं चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली. हे सगळं असलेलं जे प्रकरण घडलं, ही घटना घडली तेव्हा छोटा असलेला विनायक हा नाशिकला भगूर या ठिकाणी होता. आणि त्याला कळलं की चाफेकरांना फाशीची शिक्षा दिली आहे, त्यांना आता या दिवशी फासावरती चढवणार आहेत. त्याचं मन आक्रोशलं, आक्रंदलं आणि तो त्यांच्याच असलेल्या घरातल्या देवीपाशी गेला आणि चाफेकर बंधूंचं आत्मार्पण आणि त्याच्यातनं एक स्फुल्लिंग चेतवलं गेलं, ते म्हणजे कुठलं, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आपल्या असलेल्या माणसांचा बळी गेल्यानंतर मला परत भारत मातेसाठी कोणतरी हवा आहे आणि तो मी का नाही असा विचार या माणसाने केला. आणि त्या छोट्याशा असलेल्या मुलाने प्रतिज्ञाच केली की देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांती करेन, त्याचा केतू उभारेन आणि मारिता मारिता मरे तो झुंजेन. अशा पद्धतीची असलेली त्यांची ती शपथसुद्धा गाजलेली शपथ आहे. नंतर काही महिन्यांनी या रँडचा जो वध झालेला होता त्याच असलेल्या वधावरती त्यांनी एक
नाटिका लिहिली आणि त्या असलेल्या नाटिकेचं सादरीकरण ते म्हणाले की आपण नाशकात करूयात. पण नाशिकमध्ये काही अशी नतद्रष्ट माणसं होती की जी इंग्रजांच्या बाजूने होती. त्या असलेल्या माणसांनी या असलेल्या तात्यारावांचा हा प्रयोग नाशिकामध्ये होऊ दिला नाही. तो हाणून पाडला. पण तरीही तात्याराव गप्प बसले नाहीत, ते शांत बसले नाहीत. त्यांनी 2 वर्षांनी याच असलेल्या घटनेवरती एक सुंदरसा असा असलेला फटका लिहिला. आणि त्या फटक्यामध्ये रँडवधाचा जर प्रसंग आहेच आहे, 1897 कालची असलेली मोठी भीषण परिस्थिती आहेच आहे, इंग्रज लोक कसा अत्याचार करत होते ते आहे, गणेश खिंडीमध्ये रँडला कसा पकडला, त्याच्यावरती गोळ्या कशा घातल्या, असे सगळे असलेले एक एक प्रसंग त्यांनी त्या असलेल्या फटक्यामध्ये दिलेले आहेत. त्यामध्ये आपल्या असलेल्या चापेकरांच्या शौर्याचं वर्णन करताना कवी या ठिकाणी म्हणतो, लाल भडकते नेत्र चमकती हस्ती स्फूर्ती धीर मना श्री दामोदर सिद्ध जाहला जाया लागी खलश मना पवन जवन परी मागे सरिता गणेश खिंडी प्रती आला काला सममग समय साधितो घाला याला घाला. अशा पद्धतीचा एक मोठाच्या मोठा फटका की ज्या असलेल्या फटक्यांमधल्या ओळी किती असतील, 197 ओळी होत्या. 197 ओळी 1899 मध्ये या असलेल्या मुलानं या फटक्याच्या माध्यमातून लिहिल्या. आणि त्या 97 म्हणजे 197 ओळींमध्ये त्याने संपूर्ण असलेला रँडवध, त्याचे अत्याचार आणि पुण्याचं असलेलं दर्शन या असलेल्या ठिकाणी घडवून आपल्याला दिलं. आणि मग हे सगळं वर्णन करून झाल्यानंतर याच्या पाठीमागची असलेली सूत्र इंग्रजांना असं वाटलं की टिळकांची आहेत आणि म्हणून टिळकांना त्यांनी काय केलं, बंदिवान केलं. पण टिळक काही हालेनात आणि आपल्या बोलण्यातनं ते मुकरेनात, ते तटस्थ राहिले. अशा असलेल्या तटस्थ आणि स्वाभिमानी टिळकांचं वर्णन करताना त्या फटक्यामध्येच हा मुलगा म्हणतो, कधी फडकले जादा पोलीस कधी पकडले नातूंना जली स्थली त्या दिसू लागला रँडवधास तो पुना देशवीर महाराज शूर श्री टिळकतयांचे क्षेम असो खरा हिरा हा कसासी उतरे काळ भीती बाळासी नसो. अशा पद्धतीने टिळकांचं वर्णनसुद्धा त्यांनी त्या असलेल्या फटक्यामध्ये केलेलं आहे. अलंकारिक भाषाशैली, विविध उपमांचा वापर असा हा रंगवलेला फटका आहे आणि हा मुळातून वाचणं हे अत्यंत गरजेचं आहे. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सावरकरांनी पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारच्या काव्यरचना केल्या कॉलेजला जेव्हा ते गेले तेव्हा. अशा अनेक काव्यांपैकी तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहीत असलेली कविता, गाजलेली कविता ती म्हणजे शिवाजी महाराजांची असलेली आरती. त्याच्या पाठीमागचा इतिहास थोडासा वेगळा आहे. शिवाजी महाराजांचं एक छायाचित्र सावरकरांनी आपल्या असलेल्या खोलीमध्ये लावलेलं होतं. आणि काय नाही, सगळी मित्रमंडळी यायची, त्या ठिकाणी पूजा अर्चा करायची आणि ती निघून जायची. त्या असलेल्या मित्रमंडळींपैकी एक जे मित्र होते ते असं म्हणाले की अरे विनायका, आपण नुसतीच पूजा करतो, महाराजांचं असलेलं गुणगान गायला पाहिजे, ते कोणीतरी लिहिलं पाहिजे. मग विनायक म्हणतो की कोणीतरी कशाला, मीच लिहितो ना. आणि असं एक सुंदरसं असलेलं 5-6 ओळींचं काव्य म्हणजे त्या असलेल्या शिवाजी महाराजांची आरतीच या असलेल्या कवीनं त्या ठिकाणी झटझट लिहून काढली. काय म्हणतो कवी त्या असलेल्या ठिकाणी? असं म्हणतो की जयदेव जयदेव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्यांताराया. आर्यांचा देश आहे आणि या देशांमध्ये जो म्लेच्छांनी छळ मांडलेला आहे, उच्छाद मांडलेला आहे, अशा म्लेच्छांना, आर्यांना वाचवण्यासाठी म्हणजे म्लेच्छांपासून आर्यांना वाचवण्यासाठी, त्याला तारण्यासाठी तू ये. आर्यांच्या देशावरी म्लेच्छांचा घाला आला आला सावध हो शिवभूपाला. शिवभूपाल, राजा शिवछत्रपती अशी उपमा या ठिकाणी दिलेली आहे. आला आला सावध हो शिवभूपाला सद्गती भूमाता दे तुझला हाके करुणारव भेदुनी तव हृदयन का गेला. म्हणजे ही जी भूमाता आहे ती तुझ्याशी म्हणजे ती तुझ्याकडे आक्रंदन करते, आक्रोश करते की या म्लेच्छांच्या तावडीतनं मला वाचव. आणि त्याला वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घ्यावा
असं इथं सावरकर या ठिकाणी म्हणतात. सावरकरांनी पुराणातली कीर्तनातली जी भगवंताची असलेली अवताराची पार्श्वभूमी होती, ती पार्श्वभूमी आपल्याला या असलेल्या कवितेमध्ये किंवा आरतीमध्ये वापरलेली आहे असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे ही संपूर्ण जी कविता केली, ती कविता करत असताना शिवाजी महाराजांनी जसं पवित्राणाय साधूनाम विनाशाय ज दुष्कृताम धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे असं म्हणत श्रीकृष्णाने ज्या ज्या वेळेस अधर्माचा अत्याचार वाढला त्या त्या वेळेस जसं अवतार घेतला, तसा आत्तासुद्धा अधर्माचा मोठ्या प्रमाणावरती अनन्वित असा अत्याचार वाढलेला आहे आणि तो शमवण्यासाठी, तो निपटण्यासाठी आणि या गुलामगिरीच्या जोखडातनं आम्हाला सोडवण्यासाठी हे शिवप्रभो तू पुन्हा अवतार घेऊन ये. ही अवतारामागची जी पौराणिक कल्पना, ठिकाणची असलेली जी संकल्पना आहे, ती संकल्पना आपल्याला सावरकरांनी या कवितेमध्ये मांडलेली दिसते. आणि ही असलेली कविता 1902 साली लिहिली. ही कविता तुम्ही वाचली तर या कवितेमध्ये भगवन हा शब्द येतो, भगवत गीता हा शब्द येतो. इथे भगवन म्हणजे श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाने शिवाजी महाराजांचा अवतार घेऊन पुन्हा या अवनीवरती यावं असं आवाहन सावरकर या असलेल्या त्यांच्या रचनेमधनं करतात, कवितेमधनं करतात. आणि अशा असलेल्या कवितेला सुंदर चाल लावली गेली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि ती तितक्याच असलेल्या सुंदरतेने लता मंगेशकर यांच्या असलेल्या गायकी स्वरातनं आपल्यापर्यंत आली. उत्तम आणि सुंदर असा असलेला हा कवितेचा नमुना. सावरकर नेहमी म्हणायचे की आपल्या महाराष्ट्राचा जर मूळ पुरुष कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज. कारण की शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून ओळख करून दिली, महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून जन्म दिला. पहिला स्वराज्य संस्थापक आणि क्रांतीचा युगपुरुष म्हणून तोच आहे. आणि मग असं म्हणत असताना त्यांनी दुसरी कविता लगेच 1-1.5 वर्षांनी रचली आणि ती पण आपल्याला माहिती आहे, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. याही ठिकाणी पौराणिकतेचा दाखला आहे बरं का. नृसिंह हा शब्द या ठिकाणी वापरला आहे. जे काही विष्णूने अवतार घेतले त्या अवतारांमधला एक अवतार तो म्हणजे नृसिंह. आणि या नृसिंहाने हिरण्यकशिपूने जसा मोठ्या प्रमाणावरती अत्याचार माजवलेला होता आणि या अत्याचारातनं, या हिरण्यकशिपूच्या असलेल्या अत्याचारातनं सोडवण्यासाठी म्हणून नृसिंहांनी जसा जन्म घेतला आणि त्याचं असलेलं पोट जे आहे ते आपल्या नखाग्रांनी फाडलं, त्या पद्धतीने त्या कालखंडामध्ये स्वराज्यावरती घाला घालणारा जो अफजल खान होता, तो अफजल खान म्हणजे कोण होता? हा हिरण्यकशिपू होता. आणि या अफजल खानाला किंवा या अफजल खानाची भेट घेऊन त्याचा कोथळा शिवाजी महाराजांनी वाघ नखांनी फाडून काढला. हे जे कृत्य शिवाजी महाराजांच्या चरित्रांमधलं आहे त्या कृत्याचा दाखला घेऊन नृसिंहाची असलेली उपमा शिवाजी महाराजांना हा कवी देतो आणि तो असं म्हणतो, हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. कितीतरी विशेषणं या 3 ओळींमध्ये मांडलेली आहेत. हिंदू शक्ती आहे, दीप्ततम आहे, तेज आहे, तपस्या आहे, पुत्र आहे, असे कितीतरी असलेली विशेषणं या 3 ओळींमधनं सावरकरांनी कोणाला दिली आहेत? छत्रपती शिवाजी महाराजांना दिली आहेत. ही संपूर्ण असलेली कविता किंवा या ओळी फक्त आपल्याला नावाला मराठी वाटतात, जसं मी मगाशी सांगितलं तसं, पण त्या खऱ्या अर्थानं संस्कृतमधल्या आहेत. आणि सावरकरांनी या ठिकाणी प्रभू ईश्वर म्हणून या असलेल्या आपण म्हणू की शिवाजी महाराजांचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. प्रभू म्हणजे काय? तर ज्याचं प्रभुत्व आहे त्याला आपण प्रभू म्हणतो. शिवाजी महाराजांचं प्रभुत्व कोणकोणत्या गोष्टींवरती होतं? सागरावरती प्रभुत्व होतं, किल्ल्यांवरती प्रभुत्व होतं आणि भूमीवरती प्रभुत्व होतं. या तिन्ही ठिकाणी ज्याचं असलेलं प्रभुत्व होतं म्हणून शिवाजी महाराज हे त्यांना प्रभूसारखे वाटले, असं इथं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अशा राष्ट्रतेजाने भारलेल्या अनेक कविता जशा लिहिल्या तसं सामाजिक कवितासुद्धा लिहिल्या. म्हणजे एकीकडे राजकीय पट तर चाललेला होता, पण त्याचबरोबर समाजातलं असलेलं दुःख, समाजातलं असलेलं दैन्य,
समाज परिस्थिती, श्रद्धा अंधश्रद्धांचा झालेला बुजबुजाट, कर्मकांडांचं वाढणं, याही गोष्टी सावरकर बघत होत्या. सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि ह्या सगळ्या असलेल्या गोष्टी बघत असताना 1897चा जो काही प्लेग झाला आणि त्या प्लेगमध्ये कितीतरी मुली तुमच्या वयाच्या बालविधवा झाल्या आणि अशा या बालविधवांना पुन्हा विवाह करण्याची परवानगी ही समाजाने नाकारलेली होती. त्याच असलेल्या 97च्या दुष्काळामध्ये विधुरसुद्धा झाले, त्यांच्या पत्नी गेल्या, पण त्या विधुरांना समाजाने मान्यता दिलेली होती की तुम्ही लग्न करू शकता पुन्हा. आणि ते लग्नसुद्धा कसं, विधवेशी नाही केलं तरी चालेल, एखाद्या कुमारिकेशी लग्न केलं तरी चालेल. ही जी समाजातली स्त्री आणि पुरुषांकडे पाहण्याची असमतोल दृष्टी होती, ती असलेली दृष्टी सावरकरांना कुठेतरी टोचली, बोचली. आणि मग याच असलेल्या दृष्टीला घेऊन विधवांचं दुःख नावाचं त्यांनी अतिशय सुंदर असं असलेलं काव्य लिहिलं. त्या असलेल्या काव्यामध्ये ते काय म्हणतात, बालविधवेचं दुःख वर्णन करत असताना तर ते असं म्हणतात की त्या बालविधवेकडे बघा की अजून तिचं न कळतं वय आहे, तिला आपला नवरा कोण आहे हे सुद्धा माहीत नाही आहे, अजूनसुद्धा ती आईबाबांच्या असलेल्या प्रेमामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे, तिला शिक्षणाची असलेली गरज आहे, तिचं विश्व म्हणजे तिचे आईवडील आहेत. अशा असलेल्या वयामध्ये ती दुसरीकडे जाते, तिचा असलेला नवरा कुठल्या तरी रोगाने मरतो आणि पुढचं संपूर्ण असलेलं आयुष्य तिला विधवेचं जीवन जगावं लागतं. किती मोठ्या प्रमाणावरचा असलेला हा अन्याय समाज करतोय. त्या बालविधवेकडे बघा की तिने तिचं असलेलं जीवन कसं जगायचं. मग त्या विधवेची असलेली परिस्थिती व्यक्त करताना कवी असं म्हणतो, नेत्र जले डबडबले कोमल मृदू गाल जाहले ओले गेले खोल कपोलही क्षयसूचक पांडुरत्व बहु आले. म्हणजे अशा प्रकारचे असलेले वेगवेगळे रोगसुद्धा त्या बिचाऱ्या मुलीला ग्रासून आल्याशिवाय राहणार नाही आहेत. शिक्षण तर त्या बिचाऱ्या मुलीला नाहीच आहे. आणि असं सगळं असलेलं त्या छोट्याशा मुलीचं काहीही चूक नसताना सुद्धा जे वर्णन केलेलं आहे ते वर्णन करून झाल्यानंतर जे वयोवृद्ध ज्येष्ठ असे असलेले विधुर आहेत त्या विधुरांना ते चांगला टोला मारतात आणि ते असं म्हणतात बघा, साठीच्या जठरांनो, साठी आता आलेली आहे, म्हातारे साठीतले विधुरांनो, नववधू खुशाल करा, लग्नाच्या अष्टदिनी विधवा परी अन्य ना वरो नवरा. हा न्याय कोण? हा कुठला असलेला नाही आहे की विधवेला लग्न करण्याची बंदी आहे आणि विधुराने लग्न केलं तरी चालेल आणि ते पण नववधूशी. ही कुठली असलेली समाजातली रीत आहे. आणि म्हणून कवी इथं प्रश्न विचारतो, हा न्याय कोण? का हो विधवा विधुरात भेद हा असला, कसल्या अपराधाचा अवलंबा दंड हा बिचाऱ्यांना बसला. अशा सुंदर असं असलेलं काव्य या विधवांचे दुःख 1902 साली लिहिलेल्या कवनामध्ये हा कवी या ठिकाणी करून जातो. खरं तर सावरकर हे राजकीय क्रांतिवादी, पण समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना अन्याय दिसला, अत्याचार दिसला, त्या त्या असलेल्या प्रश्नांवरती ते तुटून पडले आणि तो प्रश्न आपला आहे, मूलभूत आहे आणि तो सोडवणं हे आपलं कर्तव्य आहे या भावनेने ते त्या असलेल्या प्रश्नाला जाऊन भिडले. मग तो प्रश्न कुठल्याही असलेल्या क्षेत्रातला असू द्या, त्या असलेल्या प्रश्नाला जाऊन भिडणं आणि त्याची समस्या सोडवणं हे सावरकरांना स्वतःचं असलेलं इति कर्तव्य वाटलं. 1905 साली काळ नावाच्या असलेल्या एका मुखपत्रातनं त्यांनी वृषोक्ती नावाची कविता लिहिली. तुम्हाला आवडेल, खूप सुंदर आहे. विषयच बघा काय घेतला त्यांनी. एक बैल की ज्या असलेल्या बैलाचा असलेला मालक, त्या मालकानं त्या बैलाला गाडीला जुंपलंय आणि त्या गाडीमध्ये भरपूर अशी असलेली पोती टाकली. त्या पोत्यांचं ओझं, त्या गाडीचं ओझं आणि त्यात तो चढ, असा सगळा असलेला भाग तुम्ही तुमच्या डोळ्यांसमोर आणा आणि मग त्या पोत्यांच्या ओझ्यासहित तो सगळा चढ बिचाऱ्या असलेल्या बैलाला काय करायचा आहे, चढायचा आहे. आणि तो थोडा जरी कमी पडला तर पाठीवरती आसुडांचे वळ हे आहेच आहेत. अशा असलेल्या त्या बैलाचं दुःख बघितल्यानंतर, कष्ट बघितल्यानंतर, त्याच्या तोंडातनं येणारा तो फेस बघितल्यानंतर एक हिंदू माणूस त्या बैलाकडे जातो आणि त्या बैलाला असं म्हणतो, चढाल
चढाला लागली गाडी अत्यंत कष्टाने. बघा काय म्हणतो ते, हा धिक्क हे वृष मान वाकवुनी तू दास राबसी. धिक्क म्हणजे तुझा धिक्कार असू देत रे. हे वृष, हे बैला, मान वाकवुनी तू दास राबसी. मोठे जू जड हे असह्य भार हा विश्रांती ही ना तशी. तोंडी ये बहुफेस शक्ती नुरली मारी धनी हा तरी. वाटे पापची मूर्तिमंत वृष रे त्वज्जन्म हा अंतरी. तुला वाटत नाही का वाईट की तू या जन्माला आलेला आहेस? किती फटके खातोयस बघ, तोंडातनं सगळा फेस बाहेर पडतोय. एवढं सगळं असलेलं ओझं घेऊन तुला वरती जायचं आहे. बघ तुझी अवस्था कशी झाली. बैल रागावला नाही बरं का, बैल हसला. आणि हसल्यानंतर तोच बैल त्या असलेल्या हिंदूला म्हणाला, बघा कसा, तुझा धनी तुझे आभार मानतो. बघा आता काय म्हणतो ते, त्वा ते राज्य अफाट आर्य जननी तैसी जया अर्पिली. तुला तर हे संपूर्ण असलेलं भूमीचं राज्य त्या परमेश्वराने बहाल केलं आहे. देहायास सुवर्णभू सतत तू हस्ते जयाला दिली. इतिहास बघ, त्या इतिहासातले राजे रजवाडे की ज्यांनी सोनंच्या सोनं लोकांना वाटलं ते बघ तू. लोखंडी असताही कांचनमया केली यद्भूत रे. तो देई तुझं काय वेतन तुझा स्वामी कथी बाखरे. काय केलं? आपल्या असलेल्या देशामध्ये सुवर्णाचा धूर निघायचा, एवढी असलेली संपत्ती आपल्याकडे होती, लाखोंनी वाटून टाकली, हाताहातांनी वाटून टाकली. पण आता तुझी परिस्थिती काय झाली आहे? लोखंडाच्या बेड्यात तुझ्या असलेल्या अंगावरती. आणि तू कोणाची नोकरी करतोयस? त्या इंग्रजाची नोकरी करतोयस की ज्याने आपल्या देशावरती राज्य केलं आहे, अनन्वित असा अत्याचार करतोय, प्रजेला मारतोय. या असलेल्या माणसाची तू नोकरी करतोयस आणि तू तरी म्हणतोस मी सुखी आहे. मग तो असलेला वृष, तो असलेला बैल असं म्हणतो, अरे तुझा धनी तुझे आभार मानतो, तुला वेगवेगळ्या पोकळ पदव्या देतो. एवढंच नाही तर त्या कालखंडामध्ये मिठावरती इंग्रजांनी कर लादलेला होता बरं का. आणि तो कराचा उल्लेख इथं सावरकर करतात आणि ते म्हणतात की एवढंच नाही तर तुझ्या असलेल्या मिठावरती तो कर देखील लागतो. पण माझा असलेला कसा आहे मालक, तर मला हिरवागार गवत खायला घालतो, स्वच्छ असं असलेलं पाणी देतो. आणि एवढंच नाही तर माझ्या असलेल्या मिठावरती तो करही लादत नाही. बघा, मग आता तू मला सांग की तू सुखी का मी सुखी? अशा पद्धतीनं त्यांनी जी काही वृषोक्ती या ठिकाणी लिहिली, त्या वृषोक्तीतनं बैल हे रूपक घेतलं आणि त्या रूपकातनं या संपूर्ण असलेल्या समाज परिस्थितीचं वर्णन, इंग्रजांच्या अनन्वित अत्याचारांचं वर्णन आणि याच्यातनं स्वाभिमान हा आपला जागृत होणं किती महत्त्वाचं आहे हे सांगण्याचा प्रयत्न या असलेल्या वृषोक्तीतनं त्या ठिकाणी केला. एवढंच नाही तर तो बैल पुढे असं म्हणतो, तू जर जास्त बडबडलास ना तर मी काय करेन बघ. तू निशस्त्र परंतु मी न अजूनही निशृंग झालो तरी. तू निशस्त्र आहेस पण माझ्या डोक्यावरची शिंग अजून आहेत. तू निशस्त्र परंतु मी न अजूनही निशृंग झालो तरी या शृंगे तुझं फाडिलेची असते सोडवणी देतो जरी. मी या शृंगांनीच तुझं पोट फाडलं असतं पण मला दया येते, अगोदरच तू गुलाम अर्धमेला झालेला, कधी मरशील. आता मेलेल्या माणसाला काय मारायचं, म्हणून जा, मी तुझ्यावरती कृपा करतो, माफ करतो, तुला मी सोडून देतो. गर्वा सोडूनी देशभार हरव्या यत्न्यास आधी करी. जे तुझं देशाचं असलेलं वैभव हरवलेलं आहे ना, हे जे काय देशामध्ये तू गुलामीची आसूड म्हणजे गुलामगिरी जी आणलेली आहेस ना, ही पहिल्यांदा गुलामगिरी सोडवण्याचा प्रयत्न कर. आणि ती जर सोडवलीस तर खऱ्या अर्थानं होई ईशपदी सुलीन पुरवी सदहेतू तो श्रीहरी. तेव्हा तू त्या असलेल्या परमेश्वराला प्राप्त होशील, परमेश्वराचं कार्य करशील असं मला वाटतं. 1903 साली, आता हे थोडं थोडं मी पुढे येतो, थोडी थोडी चरणं वाचतो. 1903 साली त्यांनी स्वतंत्रतेचं स्तोत्र रचलं की जे आपल्या सगळ्यांना पाठ आहे. जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयुता वंदे. पूर्वार्धामध्ये हा कवी असं म्हणतो बघा, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूपे तुलाच वेदांती. मोक्ष आणि मुक्ती
ही तुझी रूपं आहेत. आणि वेद आणि योगीजन हे तुझं असलेलं गीत गातात. स्वतंत्र ते भगवती योगीजन परब्रह्म वदती. तू कोण आहेस? तर तू परब्रह्म आहेस, देवीचा अवतार आहेस. आणि अशा असलेल्या परब्रह्म स्वरूपाचं कवन किंवा गाणं कोण गातं आहे? तर योगीजन, ऋषीमुनी या असलेल्या भारत मातेचं असलेलं स्तवन गात आहेत. आणि मग कवी पुढे असं म्हणतो, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते. आणि मग या असलेल्या जगतामध्ये जे उत्तम आहे, जे उदात्त आहे, महान आहे आणि उन्नत आहे, अशी सर्वजणं म्हणजे कोण आहेत? तुझे मित्र आहेत, तुझे सहकारी आहेत. स्वतंत्र ते भगवती सर्वतव सहचारी होती. हे सगळे तुझे असलेले सहकारी आहेत. आणि या असलेल्या सहचार्यांना घेऊन तू काय करणार आहेस? या स्वातंत्र्याचं असलेलं बिगुल वाजवणार आहेस. लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं आणि या गीताला चाल दिलेली आहे मधुकर गोळवलकरांनी. ते गाणं ऐकलेलं आहे आपण, पण चाल कोण देतं आहे हे माहीत नाही. पण हे मधुकर गोळवलकर यांनी या कवितेला चाल दिली आणि ही कविता अजरामर करून टाकली. असं दिव्य प्रतिभेचं आणि उत्कट देशभक्तीचं हा एक आविष्कार आपल्याला या ठिकाणी म्हणावा लागेल. सावरकरांचा असलेला दुसरा भाग की ज्यांनी त्याच्यातसुद्धा खूप काही छान केलं तो म्हणजे पोवाडा. आणि या पोवाड्यामध्ये 1904 साली जेव्हा सावरकर आपल्या मित्रांना घेऊन सिंहगडावरती गेलेले होते, तेव्हा सिंहगडावरती त्यांनी एक मोठं भाषण ठोकलं राष्ट्रीय प्रवृत्तीचं. आणि घरी आल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे, या सिंहगडावरती ज्याने वीरगती प्राप्त झाली अशा तानाजीचा पोवाडा आपल्याला लिहिता आला पाहिजे. आणि 1904-05च्या सुमारास त्यांनी तो पोवाडा लिहिला. आणि लगेच 2 वर्षांनी त्यांनी बाजीप्रभू देशपांड्यांवरती पोवाडा लिहिला. आणि असे दोन्ही पोवाडे हे अभिनव भारतमालेतून सावरकरांचे बंधू बाबाराव सावरकर यांनी ते प्रसिद्ध केले. तानाजी लढता लढता पडला, ते पाहताच मराठ्यांचा धीर सुटला, सैरावैरा ते धावू लागले. चवताळलेला जो सूर्याजी होता त्याने दोर कापून टाकला. आणि आपल्या असलेल्या तो माणसांना काय म्हणतो बघा, पडता ताना आणि मराठे बगुनी हटताना, सूर्याजीची सिंह गर्जना भय देते करणा. अरे चालला कोठे सांगा सर्व मराठे हो, भाला ठेवा भरा बांगड्या मग पुढती जाहो. बाप मरोनी पडला येथे तुमचा लढताना, पळत जाऊनी अशक्य नरकी ढकला पितरांना. जाऊ इच्छिता काय धरोनी आल्या दोराला. तुम्हाला आता जायचं आहे ना खाली, तुम्हाला वाटतं की ज्या दोरानी वरती आलात ना त्याच दोरानी खाली जायचं ना, तसं नाही आता. अहो षंढ तो दोर मगाशी तुटवनिया गेला. मी तो दोर कापून टाकला. आता काय आहे तुमच्याकडे? एकच आहे, एकतर मारता मारता मरा किंवा तो असलेला किल्ला जिंका. या 2च गोष्टी आहेत. मग हा असलेला सूर्याजी आपल्या असलेल्या सैनिकांचा जोश वाढवण्यासाठी आणि स्वाभिमान वाढवण्यासाठी त्यांना जरा टोचतो. आणि तो म्हणतो, धिक्कार शब्द उठले पुन्हा उमटले मराठी भाले, घनघोर युद्ध चालले विरासी वीर तो भिडले, देशार्थ मराठा लढले, त्यांना घुटके वीररसाचे स्वतंत्रता पाजी हो जी 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 जी. असं एक सुंदरसा असलेला पोवाडा तानाजीच्या असलेल्या जीवनरसावरती लिहिला. सावरकरांनी करुणा रसातली सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची गीतं लिहिली. आणि त्या गीतांमधलं एक गीत ते म्हणजे सागरास, की जे ब्रायटनचे असलेल्या ब्रायटनला जेव्हा ते होते तेव्हा त्यांनी ते सगळं असलेलं गीत लिहिलं आहे. त्यांचे काही मित्र आणि ते जेव्हा स्वतः त्या समुद्रकिनारी फिरायला गेलेले होते, तेव्हा त्या असलेल्या किनाऱ्यावरती अनेक इंग्रज स्त्री पुरुष मस्तपैकी आनंद लुटवत होते, गंमत जम्मत करत होते, मजा मारत होते. आणि हे सगळं असलेलं दृश्य बघितल्यानंतर सावरकर कुठेतरी मातृभूमीपासून आपण दूर आलेलो आहोत या जाणीवेने अस्वस्थ होत होते. आणि मग त्यातनं समोर असलेला विस्तीर्ण सागर, 1-2 मिनटं चालते ना, समोर असलेला विस्तीर्ण सागर आणि त्या सागराशी सावरकर तादात्म्य पावले. त्यांच्या ओठी शब्द गुणगुणू लागले आणि डोळ्यातनं अश्रू पाझरू लागले. ते गीत म्हणजे काय आहे तर एखाद्या निष्पाप लेकरासारखं सावरकर आपण आपल्या आईपासून दूर झालेलो आहोत हे लक्षात येतं आणि आकंठ ते रडू लागले. आणि मग ते काय म्हणतात बघा,
नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. म्हणजे परदेशात असूनसुद्धा परदेशात असूनसुद्धा त्यांनी जे भारत मातेचं चित्र वर्णन केलेलं होतं, ते चित्र जर आपण बघितलं की अखंड भारताचा असलेला नकाशा आणि त्या नकाशाच्या बरोबर मधोमध आपली असलेली भारत माता, त्या भारत मातेला जर आपण बघितलं तर आपल्याला असं कळतं की तिन्ही ठिकाणचे असलेले सागर, तिन्ही ठिकाणचे असलेले समुद्र आपल्या भारत मातेचे चरण, आपल्या भारत मातेचे पाय हे धूत आहेत, त्याची पूजा करतायत. आणि हेच वर्णन कवी पुढे असं करतो, भूमातेच्या चरण कमल तू धूता, मी नित्य पाहिला होता. मी नित्य पाहिलं आहे की हे 3 सागर माझ्या असलेल्या मातृभूमीचे, माझ्या असलेल्या देवतेचे चरण धुतात. आणि मग या सागराला उद्देशून ते म्हणतात की तू काय केलं आहेस, तू माझ्याशी गंमत केलीस बघ सागरा. तू मला म्हणालास की चल छान पद्धतीने आपण देशांतर करूयात, दूर देशाला जाऊयात आणि तिथलं असलेलं छान छान असं असलेलं वातावरण पाहूयात, तिथली सगळी गंमत जम्मत पाहूयात, निसर्ग पाहूयात. आणि मग सागराने मला फसवलं असा एक कविभास हा कवी करतो. आणि तो पुढे म्हणतो, मज वदलासी अन्य देशी चल जाऊ, सृष्टीची विविधता पाहू. भारत मातेला माहिती आहे की माझं हे मूल गेलं आहे तिकडे आणि ते परत येईल की नाही ह्याची असलेली काळजी त्या असलेल्या भारत मातेला, की हे माझं लेकरू जे गेलं आहे ते बहुतेक परत येणार नाही. आणि म्हणून भारत माता काय म्हणते बघा, तै जननिर्धय विरह शंकितची झाले. त्या जननीचं असलेलं हृदय जे आहे ते शंकित झालं विरहाने. परी तुवा वचन तव दिधले, पण मी तुला काय दिलेलं आहे, वचन दिलेलं आहे. तेव्हा तो समुद्र काय म्हणतो बघा, समुद्र म्हणतो की माते तू कशाला काळजी करतेस, मी सर्वांना वाहून नेण्याचं कार्य करतो. माहिती आहे की नाही, समुद्र इकडून तिकडे आपल्याला वाहून नेतो, मी सगळ्यांना वाहून नेण्याचं कार्य करतोय. मग मी याला जेव्हा तिकडच्या असलेल्या समुद्र किनाऱ्यावरती पोचवलेलं आहे तेव्हा तिकडून पुन्हा इकडं आणण्याची जबाबदारी माझी आहे ना. आणि म्हणून सागर त्या असलेल्या मातृभूमीला असं म्हणतो, मार्गस्थ मार्गज्ञ सवे मीच पृष्ठीवाहीन. मी याला माझ्या पाठीवरती घेऊन गेलो आहे ना, मार्गज्ञ सवे मीच पृष्ठीवाहीन. तसं काय करीन, त्वरी तया परत आणीन, मी त्याला परत पण घेऊन येईन. अशी ही सगळी कविता की ज्या कवितेमध्ये संवाद आहेत आणि या संवादातनं ही कविता हळूहळू हळूहळू फुलत जाते. याही ठिकाणी पुराणाचा असलेला दाखला सावरकर द्यायला विसरत नाहीत. आणि सावरकर असं म्हणतात, तो आचमनी एक क्षणी तुझं प्याला, सागरा प्राण तळमळला. एका क्षणामध्ये, एका असलेल्या आचमनामध्ये ज्याने सर्व सागर प्राशन केलेलं आहे ती पौराणिक कथा अगस्ती ऋषींची आपल्याला माहिती आहे. आणि त्याच असलेल्या ऋषींचा दाखला देत सावरकर ही असलेली कविता या ठिकाणी संपवतात. ठीक आहे, ओके 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 ठीक आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत त्यांनी घेतलेल्या. वहिनींना पत्र आणि माझे मृत्यूपत्र या दीर्घ कविता घेतल्यात. त्या कवितेमध्ये माझे मृत्यूपत्र ही एक शेवटचं मी सांगतो आणि थांबतो. 1910 साली सावरकर जेव्हा इंग्लंडमध्ये होते त्यांना पकडलं गेलं आणि त्यांना ब्रिटनच्या कारागृहामध्ये डांबलं गेलं आणि तिथून मग मोयार बोटीनं त्यांना भारतामध्ये हलवण्यात आलं. मोयार बोटीतनं जेव्हा ते भारतामध्ये येत होते तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरती अत्याचार त्या बोटीतल्या असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती केला. तेव्हा त्यांनी आपले जे ऋषीमुनी आहेत, आपले जे पराक्रमी वीर पुरुष आहेत ते सगळे मनामध्ये आणले आणि त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात असं म्हटलं की घेतले न हे व्रत आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. ही प्रार्थना आपण म्हणतो,
पण या प्रार्थनेमध्ये कवी काय म्हणतो आहे, तर तो असं म्हणतो की आम्ही देशसेवेचं व्रत आंधळेपणाने घेतलेलं नाही आहे. आम्हाला निसर्ग, इतिहास आणि तर्कशास्त्र या तिन्ही गोष्टींमधनं प्रकाश मिळतो. जे दिव्य, जे दाहक आहे असं असलेलं सतीचं वाण आम्ही मुद्दामून स्वीकारलेलं आहे. म्हणजे आमची बुद्धी तेव्हा जागृत होती आणि जागृत बुद्धीनं हे सगळं असलेलं सतीचं वाण आम्ही स्वीकारलेलं आहे. असं हे सावरकर आणि या सावरकरांच्या कवितांमधले काही पैलू आज मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू झाला. म्हणजे परतत्वाचा तुमच्या कवितेला स्पर्श झाला की ती दैवी वाणी होते. आणि सावरकरांच्या कवितांचं असंच झालं. सावरकरांच्या अनेक कवितांना परतत्वाचा स्पर्श झाला आणि ती आजही आपण जर म्हणायला लागलो तर राष्ट्रचेतना, राष्ट्रभावना ही आपल्यामध्ये उचंबळून आल्याशिवाय राहत नाही. या असलेल्या ठिकाणी मला बोलवलं आणि खरं म्हणजे मला अभ्यास करण्याची संधी या निमित्तानं संयोजकांनी दिली. त्याबद्दल मी संयोजकांचे आणि उपस्थितांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. विदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन मी या ठिकाणी मांडणी केली. शील करंदीकर यांचं सावरकर चरित्र नावाचं एक पुस्तक आहे. वाना उत्पात यांनी आस्वाद सावरकरांच्या कवितेचा असं एक पुस्तक लिहिलेलं आहे. आणि सावरकर एक चिकित्सक अभ्यास अशी 3 पुस्तकं जरी वाचलीत तरी सावरकरांच्या कवितांचा परिचय थोडा का होईना परंतु तुम्हाला तो कळल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.